तर सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी ट्विट केलेला आहे। साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा 6,500 कोटींचं ड्रग्ज सापडल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय। गृहमंत्री कठोर पावलं उचलणार की दबाव तंत्राचं राजकारण करणार असा सवाल अंधारेंनी केलेला आहे। तर सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय ते पाहूया। साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा 6,500 कोटींचं ड्रग्ज मिळालंय। गृहमंत्री खरंच कठोर पावलं उचलणार की फक्त मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर महापौर पदाचा टप्पा गाठेपर्यंत दबाव तंत्राचं राजकारण करणार असा सवाल सुषमा अंधारेंनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केला। तर साताऱ्यातील पहिल्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी अजून सापडलेला नाही। मात्र आज पुन्हा कराड तालुक्यातील पाचूपाडेवाडी या गावामध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रेंनी म्हटलेलं आहे। योगायोग की यंत्रणांचं हे अपयश आहे। कराडमधील ड्रग्ज प्रकरणावरून अखिल चित्रेंनी हा सवाल केला। तर अखिल चित्रे यांनी काय ट्विट केले ते आपण पाहूया। साताऱ्यातील पहिल्या गंभीर प्रकरणात शिंदे गटाशी संबंधित व्यक्तीची जागा होती आणि अजून ही मुख्य आरोपी सापडलेला नाही असं अखिल चित्रेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। आज परत तो जिल्हा कराड तालुक्यातील पाचूपाडेवाडे या गावामध्ये पुन्हा एमडी ड्रग्जचा महाभयंकर कारखाना उघडकीस येतो असं अखिल चित्रेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। विशेष म्हणजे स्थानिक जिल्हा पोलिसांना न कळवता मुंबई डीआरआयनं थेट कारवाई करत माल जप्त केला असं देखील अखिल चित्रेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। एवढा मोठा ड्रग्ज रॅकेट कसा काय फोफावतो? एक प्रकरण संपण्याआधी दुसरं उघडकीस येतं हे कुणाच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का असा सवाल देखील यावेळेला अखिल चित्रेंनी उपस्थित केला। तर बुलढाण्यामध्ये एका माथेफिरूकडून भगव्या झेंड्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। ध्वज फेकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यामुळे आक्रमक झाले। जळगाव जामोद येथे डॉक्टर गोविंद लक्ष्मण वानखेडे या अधर्मीय व्यक्तीने प्रभू श्रीरामांचे फोटो असलेले परमपवित्र भगवा ध्वज पायाखाली तोडवण्याची एक घटना सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होते। आमची ते व्हिडिओ बघता आमची पोलीस प्रशासनांना विनंती आहे की त्वरित या अधर्मीय व्यक्तीला अटक करावी, त्यांच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करावे। जर गुन्हे दाखल झाले नाही तर येत्या 4-5 दिवसामध्ये सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरेल आणि जळगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढेल। ग्राहक म्हणून आलेल्या 3 महिलांनी हातचलाखीनं सोन्याचा राणीहार लंपास केलेला आहे। परभणीच्या सराफा बाजारातील सोमे ज्वेलर दुकानातील ही घटना आता समोर आली। अंदाजे 3 तोळे वजनाचा राणीहार चोरीला गेल्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऑर्डर दिलेला ग्राहक राणीहाराची मागणी करण्यासाठी आल्यानंतर चोरीची घटना निदर्शनास आलेली आहे। तर सोलापूरमध्ये सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंची नगर परिषदेच्या प्रचारातील नकल करत डिवचलेला आहे। निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस करूनही शिंदेंचे राज्यात 616 नगरसेवक निवडून आले, तर आपण एकही रुपया खर्च न करता 543 नगरसेवक निवडून आणल्याचं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं। उदय सामंतजी, मी इथे आता शेवगाव मध्ये आलो। शेवगाव तिथं 2.5-3 वर्षापूर्वी काकडे म्हणून आहेत आपले नगर परिषदेला त्यांनी पैशाचा पाऊस केला होता। नगर परिषदेला पैशाचा पाऊस, सभा केवढ्या हॅलो अरे उदय तुम्ही बोलताय का? इथे मला एमआयडीसीच्या काय चाललं होतं सगळं, एवढं सगळं करून किती नगरसेवक निवडून आले माहितीये त्यांचे? फक्त 616। आपण एकही रुपया खर्च केला नाही, ना दमदाटी केली, ना मोठे मोठे काही गप्पा हाणल्या। 543 लोक निवडून आले। लक्षात घ्या, आपला सत्याच्या पाठी परमेश्वर